नमस्कार मित्रांनो, मी आचार्य सतीश रामाजी शेळके माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आज आपण येणाऱ्या नूतन नववर्ष गुढीपाडवा या विषयावर बोलणार आहोत। 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा सण आहे। पंचांगामध्ये त्या दिवशी सूर्योदय हा 6:45 आहे आणि अमावस्या 6:54 संपणार आहे। 9 मिनिटाच्या फरकाने अमावस्या नंतर संपणार आहे। यामुळे त्या दिवशी प्रतिपदा जी तिथी आहे ती क्षय झाली आहे। म्हणून या दिवशी या तिथीला आपण अमावस्या जरी सूर्योदयाला असली तरीही गुढीपाडवा गुढी उभारणे हा सण 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे। पंचांगामध्ये असं लिहिले आहे की जितक्या जास्त तिथी दिवसभरामध्ये असते त्या दिवशी त्या तिथीचा वापर करायचा असतो किंवा तिचा योग्य उपयोग करायचा असतो। मग 9 मिनिटाच्या फरकाने अमावस्या जरी असली तरी पूर्ण दिवस प्रतिपदा आहे, म्हणून त्या दिवशीच गुढी उभारणे नित्यनियमाप्रमाणे आपण कार्य केले पाहिजे। दरवर्षीप्रमाणे मीठ, मिरे, हिंग, मीठ, साखर याचं चूर्ण करून कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचं पुष्पासहित चूर्ण करून चिंचेच्या चूर्णामध्ये एकत्र कालवून याचा सर्वांचा प्रसाद करून वर्षभराच्या आरोग्यासाठी आपण तो भक्षण करावा असं पंचांगामध्ये सांगितलेलं आहे। प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्ष प्रारंभ होते आणि या दिवशी आपण जर हे कडुनिंबाचे चूर्ण भक्षण करतो, पंचांगात दिल्याप्रमाणे ज्या पदार्थांसहित आपण ते भक्षण करतो त्याने आपलं आरोग्य 1 वर्षासाठी का होईना पण चांगले राहते।